एकापेक्षा एक नमुना, अरे उंटावरला जो तो शाना, एकापेक्षा एक नमुना, उंटावरला जो तो शाना. उंबाटा कोणी बसवला येते. गारठा नको तसला पडलाय. अरे म्हणते ते बिबट्या आलाय, फाडून टाकीन त्याला. असा फासतीन कुत्र फासाडल्या गट. बिबट्या म्हण डेंजर आहे मी. राम्या म्हणतात मला, राम्या. इकडं काय नाही ना. हाड हाड या बाईला मी माझ्या नादाला लागू नकोस तू. हाड हाड तुझ्या मायला मी इथंच गोराडतायस वय. गेली ना आडी. आता काय करायचं ह्या पेपरवाल्यांचं. अरे काय झालं ताते चिडायला. काय झालं म्हणजे एका पण नटीचा वाढदिवस नाही आज. अरे बा वाढदिवस असला म्हणजे चांगल्या चुंगल्या नटीचं फोटो बघायला मिळतात ताच पेपरात. नाही का मला वाटलं तू बातम्या वाचतोय. तू नट्यांचा फोटो हुडकत बसलाय व इथे. आता ह्या वयात दुसरं काय करायचं. आणि तुला सांगू का गावात बी काय नवीन घडणं झाली. अरे म्हणून तुला म्हणलं होतं जा पुण्याला राहा पोराकडे. तिथं टाइमपास तर झाला असतं का नाही. तिकडे काय टाइमपास होणार आहे तेव्हा पोराकडे. अरे तिथं तुळशीबाग आहे, शनिवारवाडा आहे, सारसबाग आहे, आणि तिथं फर्ग्युसन कॉलेज रोड आहे. आणि तिथं तुला आवडते तसे सुंदर पोरींची रांग बी आहे 100 बडकर 1. काय सांगते सुंदर पोरींची रांग 100 बडकर 1. पण आता काय उपयोग आहे त्याचा रांग असून. उपयोग काय नाही. टाइमपास गेला की काय हाय अजून. मग बोल की मारता. रात्री घराच्या मागे गेला लघवीला. रानाला का दिसलं ना भूत. भूत आई शपथ सांगतो अजून बेन पडले हातुरामध्ये. अरे आता ही काय नवीनच. गावात भूतबीत आलंय का काय. बरं मला एक सांग भूत माणूस आहे का बाई आहे. हे मला माहित नाही. आणि त्याने काय फरक पडणार आहे. फरक तुला सांगू का. भूत जर माणूस असलं तर आपल्याला इंटरेस्ट नाही. बाई जर भूत असलं का नाही तर आपल्याला असं. अरे म्हाताऱ्या उचलून नेल तू लाड ती मारून टाकेल तुला. टाकू दे. अरे ह्याला घेऊन जा त्या हाडळीकडे. एखादी इच्छा राहिली असेल तिची जातो का पुरी करायला. चालतंय की मग जातो की आबा काय झाले बघूया तरी. चला करा आम्हाला जाऊन बघूया. तुम्ही या सावकाश मी जातो पुढे. चला आपण पण जाऊ. चला काय झालं ते तरी बघू. नक्की हाडळ का भूत काय
या चला या सगळं काय काय झालं काय रे कसली गर्दी काय झाली? हो जग्गू शेठ तुम्हाला काय सांगू रात्रीचं लघवीला गेलं घरी आलं आणि म्हणतंय भूत लागलं म्हणून. ए राम्या उठल्या का सांगशील का नेमकं काय झालं काय झालं का बोल कोण कोण आलंय मला बघायला काय झालं आले का? अहो नामदेवराव अहो नामदेवराव तुम्हाला काय सांगायचं रात्रीच मुतायला म्हणून त्या रस्त्याच्या पलीकडे गेलो आणि बघतोय तर काय भली मोठी बाई हीच सोडलेली आणि नुसता पैजनाचा आवाज छुम 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 आणि माग ओळून बघतोय तर काय अहो गायब झाले घाबरणार मी. ए अरे भात झाला असेल असलं कोणी आपल्या गावात नाहीच. बाहेरच्या गावात असेल आपल्या गावात जास्त रामीन ओळख नसतं का? ए ग बस हो बर का मग सांगतो जवळपास इथं कोणाला इतरशिवाय जायचं नाही लांब कुठं जायचं नाही तर भूत खाऊन टाकाल. ए अर्भुतभीत काही नसते भ्रम झाला असेल बेवड्याला. बरोबर आहे बरोबर आहे. हो अहो माझा ऐका जरा अहो माझ्यावर जरा विश्वास ठेवा. ती आली ती तुम्हाला प्रतिक्रिया सोडणार नाही. रामू बोलतोय ते जर खरं असेल तर त्याचं काय नसतं. नाही, पण मला एक तू राम सांग तू तिकडे गेला मुतायला आणि पॅन्टातच मुतलास की तिथं जाऊन बे हा हो मग बाहेर कशाला गेला होतास? अहो म्हणजे तिथं मी बघितल्यानंतर घाबरून तसं झालं. मी काय तसं करतो का नेहमी? ठीक आहे तू झोप आता. हा. चला बघू आपण काय करायचं बघू त्याच्यावर ठरवू काय चला, करायचं. चला. बरं झोप घाबरू नको तू. बरं बरं चालतंय. मी येऊ का भूत शोधायला? हा नंतर तुला सांगतो. नको, नको, बरं, तू झोप झोप. तर. बरं तू झोप मग जरा. चला बोलू आम्ही आज झोप हा? बरं आहे, आम्ही आहे तू इथं याच्या पशीच बस याच्यापाशी बसू का मी? या तुम्ही या जाऊन हा बस जरा ते घाबरलेलं चांगलं. चला या बा. तिने माझ्या बरोबर बसला. तरी तुला सांगत होतो की बाहेर रात्रीचं फिरत जाऊ नको तरी पण ऐकत नाही. ए मोहिनी बाळा अरे केस बाहेर काढून विचारावे. अरे ते हाडं नाही मोहिनी आहे. बाबू हात बघू. काय झालं तुला वाटायला? मामा तुम्हाला माहित नाही गावात हाडळ हाडळ त्याला आम्हाला दिसली ती 2 दिवसाला आजारी पडले. हे कसं शक्य आहे? हे बघा हे भूत बीत फडाळ वगैरेचं काही नसतं. सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही शहराकडची तुम्हाला काय माहिती गावात कसं असतं ते. तू स्वतः बघितलंयस का? नाही मग बस. आता तुम्हाला बघून येऊन सांगू का मामा गावात काय पण होतंय तुम्हाला माहित नाही. त्यात अजून माझं लगीन बी नाही. त्यात काय माझं तरी कुठे झालंय अजून. अच्छा मग काय सांगता आपण करूया म्हणजे आपण विचार करूया का की भूत कसं घालवायचं याचा. आपण एक काम करायचं का? मांजरी बोलूया का? म्हणजे तू बाटली मग त्यासाठी बाटली लागेल तिला खाली करून आणतो मग काय? म्हणजे बाहेर बसून आणतो असं म्हणतो मी. नाही. अहो मांजरी बोलूया कशाला बोलवायचे? आपण एक काम करूया का? सगळ्यांना गोळा करूया काही ना निर्णय घेऊया गावात गस्त घालू आणि त्या भूताला पकडून टाकू. हा ते बी चालेल.
एक काम करा तुम्ही जा आणि पकडा मी काय येणार नाही मला भीती वाटते मी सांगितलं होतं का नाही गावात हळवारी मनुष्याने आता ते सगळ्यांना मारून टाकणार तिचा बदला घेणार. कसला बदला रे? बदला म्हणजे ते काय मला माहित नाही. अरे बापरे हा बघा त्या तुम्ही बाहेर फिरू नका दिसली ना अटॅक बिटॅक यायचा गरीब सापलं तसंच करतो बरं का. तर मी असं ऐकलंय की हाडळीचे पाय उलटतात तिची नकं वाढलेली असते आणि तिचं कॅच बीस काढलेलं असते. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या मानाला स्प्रिंग बसवलेली असते. का बरं अरे मान फिरवायला बरी पडते ना. मी काय म्हणतो ती पाय उलटा असेल तर ती चप्पल बी घालत नसेल तिचे नक्की दिले वाढलेले असते ना. आंघोळ करत नसेल साबण नसेल ना तिच्याकडे. आता मी बी बघतो ती हाडळ नेमकी कुठली आहे. महाराष्ट्रात नसेल मराठीत नसेल मी काय म्हणते ती तेलगू तमिळ वगैरे असेल है ना. अरे मग मी साऊथ मध्ये जाईल ना. महाराष्ट्रात कशी येड्या. तात्या तुला एवढं समजा कसं माहिती हाडळ बद्दल? मी पिक्चर बघितलाय ना कंचना 4 वेळा म्हणजे 4 पार्ट. तात्या तू भूताचे पिक्चर बघतोय? तू बघत नाही बी? अरे मी फक्त इंग्लिश बघतो. तुम्हाला कुठे इंग्लिश येतं? याला कशाला पाहिजे नुसतं बघायचं. आता मी बी बघतो काय इंग्लिश नाही त्या हाडळला रात्री बघतो. मी काय म्हणतो हाडळ दिवस बाहेर येत असेल तर बहुतेक ती दिवसात झोपत असेल. मग मला असं वाटतंय की हाडळ नक्कीच पुण्याचे असतात. तीच माणसं पुण्याचे झोपतात दुपारी. कसं वाटायला लागलं तुझं? आता पुण्याचीच माणसं दुपारी झोपतात मग हाडळ नक्कीच पुण्याची झोपली पाहिजे. हा ना ना सेट तू घाबरू नको. काय माझी तू घाबरू नको. मी घाबरत नाही. मी फक्त इतरांशिवाय बाहेर जात नाही कुठं. मी कसं घाबरतो? कुणाला? लाल्याचा आधार घे. डिरिंग पार तरच त्याच्या लेंग्याचा वास येत होता काल. म्हणजे पडला असेल कुठं. हे बुतून पडलेले ह्याचा वास येत होता. सुजलंय मग दोन दे अजून. कोण? मी वाघाला मारताना पडलो या फाडतो दरवर्षी मी बिबट्या. मग कुत्र फसायला गेली बिबट्या मी त्याचं काय हो? चला तिथे गुट्ट्याहून आलंय आपल्याला कामधंदा येते. अहो हाडळ होती 10 फुटाची राव 6 फुटीला होत. काही म्हणते म्हशी बसली होती. मग घाबरलो मी.
ऐका ऐका सर्वांनी ऐका. सर्वात पहिलं तर भूत बीत असं काहीही नसतं. ही सर्व एक अंधश्रद्धा आहे. कळलं? आपण एक काम करूया, आज रात्री गस्त घालूया आणि त्या भूताला पकडूया. बरोबर, चांगली आहे. आपण गावामध्ये कोण फिरतय ते पकडून काढू. अहो भूताला पकडता येत नाही राव माझा, ऐका तुम्ही जरा. एक काम करा, बायकांना घेऊ नका, आपण पुरुष बघू काय करायचं ते सगळे. वहिनी मॅडम, ह्या पुरुषांना सगळ्या जाऊ द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तू का पुरुष नाही सोय रे? अरे मी बी पुरुष आहे, पण थोडा घाबरा पुरुष आहे ना. काय बरं कुठले का बरं? मुली का नको? आम्ही येणार, आमचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, आमची काळजी करू आम्ही. हा चालेल चालेल. मग आज रात्री मिशन हडल. ठरलं तर मग चालतंय. 5 संध्याकाळी भेटू आपण सगळे. त्याच्या आईला काय बी करा, फक्त मुन्नीवर लक्ष ठेवा रे. मुन्नीवर लक्ष ठेवा. या म्हाताऱ्या तू नाही येणार का? यावं लागेल. यायचं. बस चला निघायचं मुली मॅडम, आम्ही येतो लवकर आवरून. चला 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 ए, चला गावातल्या सगळ्या माणसाला तुला घेतल्याशिवाय सुटतो. आता आपण ज्येष्ठ माणसं आहे, ब्रिटिश माणसं, आपणच चला बघू कोण येतंय का. आले आले नमस्कार. तात्या काय म्हणताय? काय बरं आहे बरं. अजून आलं ना बाकीची कुठं यायची काय? नामदेवराव, आपलं महिला मंडळ येणार होतं, अजून पोरं येणार होती. बायकांचं तुम्हाला माहिती आहे ना, आवरायचं किती लेट असतं. बायका भूत शोधायला बी लेटच येते ती. बरोबर आहे. अवघड आहे, सगळ्या ठिकाणी रेकॉर्डच आहे. म्हणजे त्यांना वाटतं हाडवीला बी आपण सुंदर दिसतो. महिनी ये वर ये बाळा ये. त्यांना थोड्या सूचना कर आणि तू इथं वर ये. आपलं ठरलेलं सांगा त्यांना सगळं. हा चालते ये. तर मंडळी, आपण आज या ठिकाणी जमलोय याचं कारण असं की राम्याला गावात फाडळ दिसली असं राम्या म्हणते. पण आता मामा आपला का हाडी विश्वास आहे का? नाही रामेल नाही, या टेंबराला पण दिसले. म्हणजे जरा शंका येते मनात. नाही त्याशी डायरेक्ट बघितलं म्हणतो. डायरेक्ट बघितलं. अरे बोला अशी डायरेक्ट करून पुढे आली तोंड अरे मी येतो पाणी पाजून डायरेक्ट आली भप करून पुढे. मग आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला गावात गस्त घातलीच पाहिजे, कारण गावाचं रक्षण करणं आपलं काम आहे का नाही? तेव्हा आपण सगळ्यांनी गस्त घालू आणि त्या हाडळीला हुडकून काढू. काय मामा तुम्हाला काय वाटतंय सांगा? मला असं वाटतंय, कसं आहे, आपण आता ज्या युगात वावरतो त्या हिशोबानं असं नको त्या अंधश्रद्धेला बळी पडाय नको. जर ही दोघं तिघं म्हणते ती हाडळ आहे तर आपल्याला खात्री केली पाहिजे. मला मोहिनीनं तर घरी स्पष्ट सांगितलं असलं काहीही नसतं. तुमच्या गावाकडे बऱ्याच चुकीची अफवा पसरतात. पण आम्ही बघितले ना हाडळ, त्यांना बघितले ना टेंबराला. ठीक आहे ना, मग आज तुझी खात्री करू घ्या आपण. मोहिनी तुला काय वाटतंय ग? मला तरी असं वाटतं आपण त्याच कारणासाठी आज गस्त घालतोय आणि तुम्हाला सगळ्यांना बजावून सांगते, समोर कोणीही असलं तरीही घाबरायचं कारण नाही. बिलकुल नाही, अजिबात नाही घाबरायचं. कोणाला आपल्यातलं नेलं उचलून म्हणजे असं होणारच नाही ना. आपण सगळे सोबत आहोत, आपण टीम्स काढणार आहोत. त्याच्यानंतर आपण सगळीकडे सर्वत्र बघूया. बरोबर बरं. बघा नीट लक्ष द्या. मी काय म्हणतोय, आता आपण सगळी टीमनं तिला हुडकाय जाणार आहे. तर ज्याला कोणाला ती हाडळ दिसत त्यानं लगेच सगळ्याला बोलवायचं एकत्र हुडकाय. हा
ठीक आहे तर चला कोण कोण कुठे कुठे जाते सांगा लगेच ठीक करून टाका. नामदेवराव तुम्ही एक काम करा त्यांच्या टोळ्या करा कोण कुठं जाणार आहे बघा जरा. लय टेन्शन घेऊ नका. अर्धी इकडे जावा अर्धी तिकडे जावा आणि राहिली माझ्या नामदेवराव करतात सगळं. पिक्चर बघतो काय तू? नाही तुम्ही सांगा थांबा ऐका सगळ्यांनी हे करू नका. मॅडम तुम्ही काय करा गावाच्या सगळ्या महिला घ्या एकत्र आणि तुम्ही या वेळेला जावं इकडं. नाल्या तुझ्या वळचा मागं बघ. नको मी इथं बसतो मामांसोबत. घाबरतो का काय? नाही घाबरत नाही. याय ना अशी चोपून काढी शिकली धरून तरी का नाही बघ. लाल्या आणि राम्या शांत बस. बोला नाम्या बोला. आता काय करू आपण गावाच्या चारी दिशेला आपण माणसं पाठवली पाहिजे. तर काय करू महिला सगळ्या एकत्र राहू दे. आपण काय करू दोघं तिघं एकत्र करू ना प्रत्येक एरियामध्ये शोधू आपण. बघू आपल्याला काय कसं. होता होईस्तोवर सगळ्या टीम जवळपास आसपासच राहिल्या पाहिजे. ज्याने पण आवाज केला तिथे लगेच सगळी टीम गोळा होईल. मामा सगळे दिसते ती मला सांगा. एकच माणूस दिसणार तो म्हणजे जग्गू आहे का? नेमका गायब झालाय. घाबरला वाटतं. काय म्हणतात जग्गू कुठे आहेत जग्गू? तात्या काय सांगू आपण कसं घालणार जसं माहिती पडलं ना गायब झाले. असं आहे बघा मुद्द्याच्या टायमिंगलाच नाही. बरं असं करा चला आपण आता सगळीकडे जाऊया. बांधून सांगितलं तसं जसं नामदेवनं मग सांगितलंय तसं जाऊया. आणि बघा आम्ही काय करतो आम्ही दोघं कळती माणसं बायकांच्या बरोबर जातो. चला चला मामा हळू तू चला. ध्यान ठेवा पायाचा आवाज घेऊन देऊ नका कुणी. झोपला नाही अजून? अच्छा चल लवकर चला. ते राणा कुठे गेलं? येतो चल मी आहे तू सोबतच. तू घाबरू नको मी आहे तू सोबत. मी येतो पुढे जरा या लवकर तुम्ही. हिरो काय चाललंय तुझं? काय संरक्षण नाही मी आहे सोबत. पावलं तर तुला पुढवलं पाहिजे. तू राखण करायला का डोकं फोडायला? चल ह्याला जाऊ द्या बरं. घरी गेलेलं बरं. या कुठं आढळीच्या भूताच्या नादी लागतो. गेलं का येऊ घरी घरापासून सुरुवात करतो. कुणाच्या घरापासून? माझ्या आलो. आपण काय करू उद्या सकाळी सोडलं तर नाही चालणार. अरे तुझ्या बापानं सकाळच्या दिवसा हाडळ असती वेळ आता रात्रीची शोधायचे. टेन्शन नको. हाडळ गावात ऐक हाडळ जर गावात राहिली तर तुझं लगीन होणार नाही. चाल माझ्यावर चाल गा या रे माझ्या बागर गा तू चला बरोबर.
गडबड करू नका. त्या गँगाला सगळ्यांनी तिघाला घेऊन कोण येते? बोला बोला म्हणून जा बोला. कोण येते अजून? मी येऊ का? चला चला तुम्ही याला बघा. तुम्ही आहेस ना? हाय हाय, मी घाबरू नका तुम्ही. मी आहे. चल ना. माघारी जाता का? मामा घाबरू नका, मी आहे. मामा जरा शांत बसणार आहात का? मी आहे, घाबरू नका तुम्ही मामा. अगं भ्या वाटतंय. कसली भीती आहे मामा? कशाची भीती? तुला कसं भ्या वाटत ना कोणाच ठाऊक. धडधड करत काय होणार नाही. चला मामा हाय हाय येतोय. मी हाय नका मी हाय काळजी घे तुम्ही. तू हाय म्हणून तर चाललोय. मी आहे, तुम्ही घाबरू नका. घाबरू नका, मी आहे. चला मी पुढे काय नाही काय नाही. थांबा थांबा. काहीतरी गडबड. चिन्या नाम्या, आता आवाज पण नाही काढणार तोंडात ना. मी नाही घाबरत मॅडम. चिन्या तू बघून ये, मी आहे इथं. ठीक आहे, घाबरू नका, मी बघून येतो. बघा मी आहे चिन्या. बरं मॅडम काय झालं नक्की? गेले की नाही का? मी आहे ना मामा. अगं तू आहेस त्याच काळजी आहे. पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। मामा थांबा थांबा थांबा. तुझ्या जीवाची काळजी कर. काय नाही करणार. कोण आहे? बाई आहे. अगं कशाची बाय आहे? हाडळ वाटते. थांबा. मी काही बी केलं मॅडम पाय पाय बघा. पाय बघा. मामा शांत बस. पाय बघा पहिलं मॅडम. तुम्ही नका. थांब, काही नाही होणार नाही तुला. तुला काही होत नाही. थांब, शांत हो. अरे का माणसाला दिसते. शांत हो. नाम्या काय करतोय? पाय बघितलं मॅडम. शांत हो. बाहेर चल, आपण बोलूया. सगळे काही बी नाही केलं. मला नाही, सोडा. घ्या मला घ्या सोडा. चला घ्या. बाहेर घ्या बाहेर घ्या तुम्ही. चला तुम्ही घ्या मॅडम. आम्ही घ्या तुम्ही. चला तिकडं मैदानात घे तिला. धर तिला. चल चल ना. ही बाया दोन पकडा. जाम पकडा तिला. ए जाम वहिनी. जाम पकड. कुठ पकड बाया. सोडा. मला सोडा. मी काही बी नाही केलं. थांबा. हडळ नाहीये ती. हडळ नाहीये ती. थांबा. काय हाडळ नाही. बाई कोणती? शांत हो. तुला काही होणार नाही. शांत हो. बरं मला सांग, कोण आहेस तू? काय नाव आहे तुझं? असं का घाबरवती सगळ्यांना? अगं सगळे आजारी पडलेत. बघ ना सगळ्यांचे चेहरे. माझं नाव रखमा आहे. मी माझ्या गावाहून पळून येत आले. आणि माझं गाव लातूरच्या इथून आहे. माझे घरचे माझ्यावर अत्याचार करत होते आणि मला लपून राहायचं होतं म्हणून मी तुमच्या गावात लपले. मला कोणी बी नाही हो. आणि मी ते तुमचं नुकसान नाही करणार, पण मला इथं राहू द्या प्लीज. हे बघ पोरी, तुला असं काय या गावात राहता येणार नाही. आणि तुला जर या गावात राहायचं असेल तर बघ, मला असं वाटते की तुला पटते का. बघ राम्या कुठे आहे? हे राम्या पुढे. हो इकडे.
हे बघ काय म्हणतात प्युअर आम्ही आहे काय मनानं लय चांगलं पोरग आहे ह्याच्या बी घरी कुणी नसतं तुला जर वाटत असेल तर तू ह्याच्यावर लगीन कर तुझं बी कल्याण होईल आणि राम्याचं बी कल्याण होईल काय नाही पण मी आता काय म्हणतो तिला आपण ओळखत नाही पाळखत नाही असं कसं डायरेक्ट ओळखत नाही पाळखत नाही पण तिच्या ह्याच्यावर कळते चेहऱ्यानं कळते लक्षात घ्या नाही आपण याला पोलिसात नका नका असं नका करू मी काही काम करेन पण मला इथं राहू द्या मी तुमच्या पाया पडते मला इथंच राहू द्या नको नको आता हे बघा मी तर मार्ग सांगितलाय आता तुम्ही म्हणताय पोलिसात देऊ पण मला असं वाटते की माणुसकी म्हणून आपण हिला दया दाखवावी काय आणि तिला मान्य आहे का ते बघा तुला मान्य आहे का मला सांग तुझं नाव काय गावात राहायचं असेल असं कुणाच्या बी घरी नाही राहू शकत तुला इथं काहीतरी करावं लागेल दादा मी तुमच्या पाया पडते पण मला इथंच राहू द्या मी तुमचे उपकार मरेपर्यंत विसरणार नाही दादा बोललीस ना ठीक आहे दादा बोललीस ना ठीक आहे मी करतो तात्या तुम्ही म्हणताय मान्य आहे का नाही ठीक आहे हे बघ तुला मान्य आहे ना तुझं नाव काय रखमा नाव रखमा हे राम्या तुला मान्य आहे का तुला पटते का लगीन करशील का याच्यावर तुम्ही सगळं माझा बरोबर विचार करताय आजवर मी एकटाच राहिले कुणी चालत जेवढा राहते पाहुण्यांकडे जर लग्नाचा विषय काढला तर पाहुणे म्हणायची दारोड आहे सगळ्यांनी हातवर केलं पण मी एवढा वाईट वागून सुद्धा तुम्ही गावकऱ्यांनी माझा चांगला विचार केला अरे राम्या तू फक्त जाऊ दे आता काय बोलण्यासारखा विषय नाही येत बरोबर बरोबर जाऊ दे तू तयार आहेस ना तयार का फक्त ठीक आहे तयार आहे ना बरोबर तात्या जबाबदारी घेतात नीट वाग बाकी काय बरोबर नीट तुला नीट सांभाळायला लागलं मामा म्हणते तसं लक्षात घेईन हे बघ मग मंडळी मान्य आहे ह्याला मान्य काय करू ऐकून घ्या आताच मंदिरात जाऊ आणि देऊ लागण्याचा बार उडवून काय काळजी करताय तुम्ही टेन्शन काळजी करणार बार लागणार खूप चांगले आहे चला आता तू गावचीच होणार आहेस कशा टेन्शन आता आमच्या गावची चल चल आमच्या गावची माणसं लय चांगली रामा हे बघ तुला तर मी काय सांगतो नीट ध्यानात ठेव आता आम्ही सगळ्यांनी पुढवून तुझं लगीन लावून दिलंय आतापर्यंत जी काय गावात वागलास सगळं विसरून जायचं चांगलं वागायचं नीट वागायचं तिला चांगली नांदवायची तिच्यावर चांगला संसार करायचा आणि आपलं व्यवस्थित वागायचं आणि नीट राहायचं काय राम्या इतके दिवस तू एकटा होतास कुठेही पडायचा खायचा प्यायचा खाण्याची जेवणाची आवाळ होती आता तुझं लग्न झालंय बायको बरोबर नीट संसार करायचा रामभाऊ महत्वाच्या दोनच गोष्टी सांगायच्या उद्यापासून अजिबात घ्यायची नाही संसार चांगला करायचा बायकोला राग आला तर तू ढिलं पडायचे तुला राग आला तर तू बी बाळा चांगला संसार करून जाव गावाला कारण गावानं जबाबदारीनं तुझं हे जीवनाची गाडी बसवून दिली आहे संसाराची सगळ्यांनी आनंदानं राहा दोघांनी आणि महत्वाचं तिचं दादा इथंच विसरू नको सांगून ठेवतोय चला आता पाया पड सगळ्यांना इकडे मामाच्या पाया पड अष्टपुत्र सौभाग्य तात्याच्या पाया पड सुखानं संसार करा
दादाच्या पाया पडा. काय? चल. अरे ह्याचं बी झालं लग्न. अरे माझं कधी होणार लग्न? लाल्या काका काळजी नका करू, होईल लवकर. नको म्हणू. तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो भूत बी धाडण काय नसतं असं. काय नसतं. आम्ही मजा लेखा प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता.